तब्बल 25 वर्षांनी 2026च्या महापालिका निवडणुकांचा मुहूर्त साधत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले. मात्र अवघ्या काही महिन्यात दोन्ही बंधूंमध्ये वारंवार खटके उडालेले पाहायला मिळाले आहेत. मुंबईतल्या स्वीकृत नगरसेवक पदावरनं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये धुसफूस सुरू होती. त्यात राज आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे उद्धव ठाकरेंच्या नाराजीमध्ये भरच पडली. तर मनसेला स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्यानं त्याचा वचपा काढण्याचा मनसुबा मनसेचा होता. मात्र आज झालेल्या बैठकीत मनसेच्या अटी मान्य करत ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेला अधिकची प्रभाग समिती देण्यास तयारी दर्शवली आहे. मनसेने वाटाघाटीत जी नॉर्थ प्रभाग समिती 2 वर्षांसाठी मिळवली. त्यामुळे मुंबई महापालिकेत तटस्थ राहण्याचा निर्णय मनसेने मागे घेतला, ज्याचा फायदा ठाकरेंना या सभागृहात होणार आहे. सध्या तरी दोघांच्या फायद्याचं गणित जुळलंय, त्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये तात्पुरता तोडगा निघालाय. मात्र भविष्यात हा समजूतदारपणा आणखी किती काळ टिकतो पाहणं महत्त्वाचं आहे. ठाकरे बंधूंवर जे काही प्रचंड प्रेम मुंबईकरांनी दाखवलं, भलेही आम्हाला पाहिजे तसे निकाल लागले नसतील तरी जर तुम्ही मतं पाहिली, संपूर्ण मुंबईत खूप मोठी प्रमाणात लोकांनी प्रेम हे ठाकरे बंधूंवर दाखवलेलं आहे. त्यामुळे ही एकजूट ही पुढे देखील अशीच राहावी. चांगला विरोधी पक्ष म्हणून जर शिवसेना मनसे आम्ही जर सगळे एकत्र काम केलं तर सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवता येईल. आणि त्यामुळे केवळ एका प्रभाग समितीची समीकरणं न पाहता संपूर्ण मुंबईतच हे दोन्ही पक्षांनी एकत्रित काम करण्याचा जो काही निर्धार आहे तो आम्ही आज पुढे घेऊन जाण्याचं ठरवलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.